सविस्तर बातमीपत्र। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात सुरू असलेला वाद मिटेल असा धंगेकर यांच्या समोर स्पष्ट केला असताना रवींद्र धंगेकर यांनी मात्र माझा लढा सुरूच राहील अशी भूमिका घेतली। जोपर्यंत जैन मंदिराला न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील असं धंगेकर म्हणाले। धंगेकर यांचे एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर नेमकी काय भूमिका आहे या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। बघूया। देवाच्या आळंदीमध्ये आज शिवसेनेचे रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। नक्की या भेटीमध्ये काय चर्चा झाली जाणून घेऊया। आपल्यासोबत रवींद्र धंगेकर। भाऊ, काय सांगाल, आज तुम्ही एकनाथ शिंदेंची आळंदीमध्ये भेट घेतली, देवाचं दर्शन घेतल्यानंतर नक्की काय चर्चा झाली? मला प्रचंड आनंद वाटला की आज माऊलींचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर त्यांनी सांगितले की धंगेकर 2 दिवसामध्ये मी तुम्हाला तोडगा काढून देतो। किती आनंद वाटला असेल माझ्या जीवाला माहिती आहे। आणि असा नेता जर पाठीशी असेल त्या जगामध्ये वाईट प्रवृत्तीविरुद्ध कुठेही लढायला छातीचा कोट करू आपण आणि वाईट प्रवृत्तीविरुद्ध कायम लढत राहू। अशी दबक्या आवाजात चर्चा आहे की एकनाथ शिंदेंना भारतीय जनता पक्षाचे काही नेते सुद्धा भेटले असते। भेटणार ना, कारण शेवटी त्यांना उत्तर द्यायचं जनतेला आणि जनतेला उत्तर देण्यासाठी धंगेकरांना एकच माणूस सांगू शकतो, ते माननीय एकनाथजी शिंदे, तर ते ऐकू शकतात हे त्यांना माहिती आहे। कारण त्यांना जर मला हे थांबवायचं असेल तर त्यांनी कोणातरी पाठवलं असतं माझ्याकडे, पण हा माणूस थांबणार नाही। या माणसाला एकच माणूस थांबू शकतो, ते एकनाथजी शिंदे साहेब। आणि मी त्यांचे माझे नेते आहेत, मी त्यांचं ऐकणार आहे। 2 दिवसात जर ते मंदिर नाही आलं तर शेवटी लढाई ही थांबत नाही, लढाई लढावीच लागते। कार्यकर्त्याचं ते हे ऊर्जा आहे की कार्यकर्त्यांनी लढूनच जिंकावं लागतं आणि आम्ही ते महावीरांचं देऊळ मुक्त केल्याशिवाय आम्ही ग बसत नाही। किती मला राजकीय किंमत मोजायला लागली तरी मी मोजायला तयार आहे। काल मोहोळ देखील त्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणी चर्चा केली, म्हणून तो चर्चेमध्ये काय तोडगा निघालाय का? नाही, याच्यामध्ये 18 दिवस ते का जात नव्हते आणि का आश्वासन देत नव्हते ते माझे वाट बघते। काल जरा मला बरं वाटलं की हा गडी जरा जागेवर आला, आता जरा थोडा खाली आलाय। मग या गाड्याने आता काय केलं पाहिजे, हे मंदिर मुक्त करण्यासाठी उद्याच्या उद्या सोमवार आहे, रजिस्टर ऑफिसला सगळी न्यायची पिलावर ज्यांनी चोऱ्या केल्या आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ते स्वतः यांनी जाऊन रजिस्टर ऑफिसला एका दिवसात संपवलं पाहिजे। पुण्यातील राजकारणात अशी सुद्धा चर्चा आहे की पुण्यातील काही भारतीय जनता पक्षाचे नेते तुम्हाला येऊन माहिती पुरवतात। स्वाभिमानी कार्यकर्ता भाजपचा माझ्या बरोबर आहे आणि जे हे आहेत ना लाभार्थी, दारूवाले, गुत्त्यावाले, अड्ड्यावाले, मंगळसूत्र चोर, हे माझ्या विरोधात आहे। तुम्ही सकाळी सुद्धा एक ट्विट केलं होतं की बॉम्बे फ्लाइंग क्लब येथील 200 कोटीचा एक घोटाळा, त्याच्यावर उद्या बोलतो ना, त्यात तशी सगळी तयारी करतो। तुम्ही मला विचारण्यापेक्षा ते विचारून माझ्याकडे। नक्कीच आपण पाहिलं की जे धंगेकरांनी जे ट्विट सकाळी केले त्यावरती त्यांनी सध्या तरी भाष्य करण्यात आले, परंतु जैन बोर्डाचं जे प्रकरण आहे त्याबाबत 2 दिवसात आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सुद्धा त्यांनी मराठी